वन्दे मातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। कथा उपायेन शक्यं सर्वं हे शिकणार आहोत. काल एक मिनिट. काल आपण नष्टः पिष्टघटः ही कथा बघितली. कुणाला त्या कथेमध्ये काही समस्या आहेत काय? माझा आवाज येतोय सगळ्यांना? काय प्रॉब्लेम? समस्या नाही, काही नाही. काल जी कथा आपण घेतली नष्टः पिष्टघटः, या कथेमध्ये कुणाला काही समस्या आहे का, शंका आहे का? नाही ना, समजली आहे ना? समस्या नाही. तर आता आपण पुढची कथा घेतोय. पंचतंत्र कथा या पुस्तकातील चौथी कथा, जिचं शीर्षक आहे उपायेन शक्यं सर्वम. उपायेन शक्यं सर्वम. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. एक मिनिट द्या मला. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? तरी एक अनम्यूट करून सांगता का मला? दिसते ना? दिसत आहे. बरं बरं. चल, आधी आपण काय करू, या कथेचे उच्चारण कसे करायचे, प्रत्येक शब्दाचं उच्चारण कसं असावं ते शिकूया. आणि मग आपण शब्दशः अर्थ आणि मग वाक्यशः अर्थ सुद्धा बघूया. ठीक आहे? तर उपायेन शक्यं सर्वम. पठामि वा? पठतु. चिंता नास्ति. धन्यवाद. कस्मिंचित् अरण्ये भासुरकः नाम सिंह वसति स्म. सिंहः वसति स्म. अतीव शक्तिशाली. भासुरकः प्रतिदिनम् अनेकान् मृगान् विना कारणं मारयति स्म. तेन वनस्य अन्ये मृगाः कष्टम् अनुभवन्ति स्म. अतः एकदा ते मृगाः सम्भूय गत्वा भासुरकं प्रार्थितवन्तः. स्वामिन्, विना कारणमेव एवं मृगाणां मारणेन भवतः कः लाभः? एकस्य एव मृगस्य खादनेन भवता उदरं पूर्णं भवति किल? अतः अद्य आरभ्य भवतः आहारार्थं प्रतिदिनं मृगं वयमेव प्रेषयिष्यामः. भवान् तं मृगं खादतु, अन्यान् मृगान् न पीडयतु इति सा भासुरकः उक्तवान्. तथैव
अस्तु, परन्तु यस्मिन् दिने मम समीपं मृगः न आगच्छति तस्मिन् दिने सर्वान् सर्वान् अपि हरिओम न हरिओम. न परंतु आगमिष्यति न आगमिष्यति न आगमिष्यति तस्मिन् दिने सर्वान् अपि मृगान् मारयिष्यामि एव इति मृगाः तत् अङ्गीकृतवन्तः. ततः आरभ्य प्रतिदिनं जातिक्रमेण एकः मृगः भासुरकस्य आहारत्वेन गच्छति स्म. भासुरकः तं खादति स्म. अन्ये मृगाः निर्भयम् अरण्ये सञ्चरन्ति स्म. स्म. कदाचित् जातिक्रमेण केनचित् चषकेन सुरकस्य भासुरकस्य आहाररूपेण गन्तव्यम् आपतितं. आहाररूपेण भासुरकस्य आहाररूपेण गन्तव्यम् आपतितं. चषकः दुःखेन प्रियसमीपं प्रस्थितवान्. मार्गे एक कूपः आसीत्. कूपस्य उपरि गमनसमये चषकः स्वस्य प्रतिबिम्बं तत्र दृष्टवान्. तस्य मनसि कश्चन उपायः स्फुरितः. अहं भासुरकम् एतस्मिन् कूपे पातयिष्यामि इति चिन्तयन् सः विलम्बेन भासुरकस्य समीपं गतवान्. अद्य अच्छा, त्याचा आवाज अनम्यूट झालेला आहे, कृपा करून म्यूट करावा. अद्य मृगः समये न आगतः इति भासुरकः तीव्र कुपितः आसीत्. चषकः मन्दं गत्वा प्रणम्य तस्य पुरतः स्थितवान्. तर्जयन् भासुरकः उक्तवान्, रे शशकाधम धम रे शशकाधम, मये आगन्तव्यम् इति परिज्ञानं नास्ति वा भवतः? भवान् विलम्बं कृतवान् किल? अतः प्रथमं भवान् विलम्बं कृतवान् किल? भवान् विलम्बं कृतवान् किल? अतः किल 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 हा ल पूर्ण भवान् विलम्बं कृतवान् किल? अतः प्रथमं भवन्तं खादित्वा अनन्तरं सर्वं मृगकुलमेव नाशयिष्यामि इति चषकः विनयेन उक्तवान्. स्वामिन्, मया अपराधः न कृतः. भवतः समीपं समये आगन्तव्यम् इत्येव अहं प्रस्थितः. परन्तु मार्गे अन्यः एकः सिंहः आसीत्. सः मां पृष्टवान्, भवान् कुत्र गच्छति इति. भासुरकस्य आहारार्थं गच्छामि इति अहम् उक्तवान्. तदा स उक्तवान्, एतत् मम अरण्यम्. तत्र सर्वे अपि मृगाः मम आज्ञां पालयेयुः. भासुरकः कुत्र अस्ति? स चोरसिंहः स्यात्. भवान् अत्र आनयतु. आवयोः मध्ये युद्धं भवतु. युद्धे स जयति सः एव भवन्तं खादतु इति. तस्य सूचनानुसारम् अहम् अत्र आगतवान्. आगतवान्. अतः
अतः एव विलम्बः जातः इति। एवं हि तं सिंहम् इदानीम् एव मारयामि। सः कुत्र अस्ति प्रदर्शयतु इति भासुरकः उक्तवान्। चषकः तं कूपसमीपं नीतवान्। कूपं कूपसमीपं दीर्घ कू कूपसमीपं नीतं कूपसमीपं नीतवान्। कूपं प्रदर्शितवान् च। भासुरकः तत्र जले स्वस्य प्रतिबिम्बं दृष्टवान्। क्रोधेन गर्जनं कृतवान्। कूपतः कोऽपि उच्चैः प्रतिध्वनिः आगतः। भासुरकः तं प्रतिबिम्बमेव स्वस्य प्रतिस्पर्धिनं दत्त्वा तं मारयितुं तस्य उपरि आक्रमणं कृतवान्। कूपमध्ये पतितः सः जले निमग्नः मृतः च। छान वाचले. कथेचे धन्यवाद. उच्चारण कळले का सगळ्यांना? छान वाचले. कुणाला उच्चारणात काही समस्या आहे का? नाही हा? नाही नाही मग आता आपण अर्थ बघूया. उपायेन शक्यम सर्वम. उपाय केल्याने सगळं काही शक्य होते, असं या कथेचं शीर्षक आहे. की उपाय केल्याने सर्व काही शक्य होते, संभव होते. कस्मिंश्चित् अरण्ये भासुरकः नाम सिंहः वसति स्म. कस्मिंश्चित् अरण्ये, कोणत्या तरी एका अरण्यामध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये भासुरक नावाचा सिंह वसति स्म. सिंह राहत होता. किसी अरण्य में, किसी एक जंगल में भासुरक नाम का एक शेर रहता था. सह अतीव शक्तिशाली. तो खूब शक्तिशाली होता. वो बहुत शक्तिशाली था. भासुरकः प्रतिदिनम् अनेकान् मृगान् विनाकारणं मारयति स्म. भासुरक प्रत्येक दिवशी, प्रतिदिनम म्हणजे दररोज, अनेकान मृगान, बऱ्याच मृगांना. मृग म्हणजे काय तर आता तरी मृग म्हणजे हरिण या नावाने प्रसिद्ध आहे मृग हा शब्द. पण खऱ्या अर्थात जर आपण बघायला गेलं तर मृग शब्दाचा अर्थ पशु असा होतो. म्हणजे 4 पायांचा पशु, तो म्हणजे मृग. तर भासुरकः प्रतिदिनम् अनेकान् मृगान् विनाकारणं मारयति स्म. भासुर प्रतिदिनं म्हणजे प्रत्येक दिवशी, दररोज, अनेकान् मृगान्, अनेक पशूंना, विनाकारणं, कारण नसताना, मारयति स्म, मारून टाकायचा. भासुरक हर रोज अनेक पशुओं को बिना कारण मार डालता था. एतेन वनस्य अन्ये मृगाः कष्टम् अनुभवन्ति स्म. एतेन, इस या एतेन, ह्या कारणाने, वनस्य अन्ये मृगाः, वनाचे अन्य जे पशु आहेत, अन्य जे प्राणी आहेत, कष्टम अनुभवन्ति स्म, कष्ट अनुभूत करत होते. कष्ट अनुभवत होते, पीडा अनुभवत होते, दुःख अनुभवत होते. एतेन, इस कारण से वन के जो अन्य पशु है वो कष्ट की अनुभूति करते थे, दुख अनुभूति करते थे, दुख की अनुभूति करते थे, दुखी होते थे, क्योंकि ये बिना कारण खा जाता था, बिना कारण मार डालता था अन्य पशुओं को, इसलिए, है ना. चलो. अतः एकदा ते मृगाः सम्भूय गत्वा भासुरकं प्रार्थितवन्तः.
अतः म्हणून एकदा एक वेळी ते मृगाः ते सगळे प्राणी ते सगळे पशु संभूय एकत्रित गत्वा जाऊन एकत्रित आले एकत्रित येऊन जाऊन भासुरकम प्रार्थितवन्तः भासुरकाला प्रार्थना करायला लागले. अतः इसीलिए एकदा ते मृगाः एक बार वो सभी पशु संभूय एकत्रित आकर मिलकर जाकर मिलके जाकर भासुरकम प्रार्थितवन्तः भासुरक को प्रार्थना करने लगे. भासुरक नामक जो सिंह था उसको प्रार्थना करने लगे. स्वामीन स्वामीन इथे संबोधन है. स्वामीन स्वामी विनाकारणम एवं मृगाणां मारणेन भवतः कः लाभः. कारण नसताना एवं अशा प्रकारे पशूंना मारून भवतः कः लाभः तुमचा काय लाभ है. बिना कारण से पशुओं को ऐसे मारने से आपका क्या लाभ होगा. भवतः कः लाभः क्या लाभ होगा आपका. एकस्य एव मृगस्य खादनेन भवतः उदरं पूर्णं भवति किल. एकाच मृगाला खाल्ल्याने किंवा एकाच मृगाच्या खादनाने भवतः तुमचं उदरम पोट पूर्ण होतं की नाही पूर्ण भरतं की नाही खरोखर. किल म्हणजे खरोखर. एका प्राण्याच्या खाल्ल्यानेच तुमचं पोट पूर्ण भरतं की नाही खरोखर. एक ही प्राणी के खाने से आपका पेट पूरा भर जाता है कि नहीं पूरा भर जाता है ना सच में. अतः म्हणून अद्य आरभ्य आजपासून भवतः आहारार्थम तुमच्या आहारासाठी तुमच्या भोजनासाठी प्रतिदिनम प्रत्येक दिवशी एकम मृगम एक पशु वयमेव प्रेषयिष्यामः एका पशुला आम्हीच पाठवू. प्रेषयिष्यामः पाठवू भविष्यकाळ आहे. प्रेषयिष्यामः. अतः इसीलिए अद्य आरभ्य आज से ही भवतः आहारार्थम आपके भोजन के लिए आपके आहार के लिए प्रतिदिनम हर रोज एक पशु को वयमेव हम सब प्रेषयिष्यामः भेजेंगे. हम सब ही भेजेंगे. आप मत आया करो हम ही भेजेंगे. कहा है भवान तम मृगम खादतु तुम्ही त्या पशुला खाऊन टाका. त्या पशुला तुम्ही खा त्या प्राण्याला तुम्ही खा. आप उस पशु को खा लीजिए. अन्यान मृगान न पीडयतु इति. अन्य जे पशु आहेत त्यांना पीडा देऊ नका. इति म्हणजे असे. अन्य जो पशु है उनको आप पीड़ा मत दीजिए ऐसे. तदा भासुरकः उक्तवान तेव्हा भासुरक म्हणाला. सर्वांना म्यूट करायला सांगा खरखर खूप येते आहे. सगळेजण कृपा करून आपला जो व्हॉइस आहे तो म्यूट करून ठेवा. कारण काय होतं मग बाकीचे जण व्यवस्थित ऐकू शकत नाही. हो ना. सगळ्यांनी कृपा करून आपला जो व्हॉइस आहे तो म्यूट करून ठेवा. जेव्हा बोलायचं असेल तेव्हाच अनम्यूट करून मला काही विचारायचं असेल तर विचारा. अन्यथा तुमचा माईक म्यूट करून ठेवा. कोणाचा तरी माईक पुन्हा ऑन आहे. कोण आहे बरं. अनम्यूट करा. घर के बाहर क्लिक कर दी. मेरे को छोटी ये बोला कि मैं ऑनलाइन जुआ खेलता हूँ और मेरे फोन में बहुत सी गैम्बलिंग इलीगल एप्स भी है. तो मुझे लगा मोहन राजगुरु सर आहेत.
कोण आहे बेटा म्यूट करायला लावणं? साथ के दोस्तों के साथ झगड़ा कर रहे थे, बहस हो रही थी तुम्हारी, उसके बाद से ही वो चारों गायब। क्यों? क्या मेरे को इसका माइक अनम्यूट रह गया है, कृपा करके म्यूट कीजिए। मोहन राजगुरु जी हैं, अब हो गया। राजगुरु जी कृपा करके अपना माइक म्यूट कीजिए। अगर आपको कुछ पूछना है तभी अनम्यूट करके आप पूछिए। ठीक आहे? चला. तदा भासुरकः उक्तवान, तेव्हा भासुरक म्हणाला तथैव अस्तु, ठीक है होऊ द्या तसंच. तब भासुरक बोले ठीक है वैसे ही होने दीजिए. परंतु यस्मिन् दिने मम समीपं मृगः न आगमिष्यति, परंतु यस्मिन् दिने ज्या दिवशी मम समीपम माझ्या जवळ, समीपम जवळ, मम समीपम माझ्या जवळ, मृगः न आगमिष्यति पशु अर्थात प्राणी न आगमिष्यति येणार नाही, तस्मिन् दिने त्या दिवशी सर्वान् अपि मृगान् मारयिष्यामि एव, तस्मिन् दिने त्या दिवशी सर्वान् अपि मृगान् सगळ्याच पशूंना मारयिष्यामि एव मारूनच टाकणार मी, मारणारच इति असे. परंतु यस्मिन दिने पर जिस दिन मम समीपम मेरे समीप मृगः न आगमिष्यति पशु नहीं आएगा, तस्मिन दिने उस दिन सर्वान अपि मृगान मारयिष्यामि एव, उस दिन सभी पशुओं को मैं मारूंगा ही. ऐसे मृगाः तत् अंगीकृतवन्तः, पशूंनी ते अंगीकृत केलं म्हणजे मान्य केलं, पशुओं ने वो मान्य किया, स्वीकार किया, मान्य किया. ततः आरभ्य प्रतिदिनं जातिक्रमेण एकः मृगः भासुरकस्य आहारत्वेन गच्छति स्म. ततः आरभ्य तिथपासून प्रतिदिनं प्रत्येक दिवशी दररोज जातिक्रमेण, आता जातिक्रमेण म्हणजे काय तर एकशः एका एकाने, आता कधी हत्ती जाईल तर कधी घोडा जाईल, तर त्यांचं ठरवून दिलं असेल की आज गजजाती जाईल, उद्या घोडा जाईल, बकरा जाईल है ना, हरिण जाईल, अशा पद्धतीने ससा जाईल, अशा पद्धतीने मग त्यांनी ठरवलं असेल. चला तर ततः आरभ्य तिथपासून प्रतिदिनं प्रत्येक दिवशी जातिक्रमेण एकशः म्हणजे एक एक करून एकः मृगः एक प्राणी भासुरकस्य भासुरकाच्या आहारत्वेन म्हणजे आहारासाठी, आहार म्हणून गच्छति स्म जात होता. वहां से आरंभ होकर प्रतिदिन हर रोज जाति क्रम से एक एक पशु भासुरक के आहार के लिए जाता था, गच्छति स्म जाता था. भासुरकः तम खादति स्म, भासुरक त्याला खात होता, भासुरक उसे खाता था. अन्ये मृगाः निर्भयम् अरण्ये संचरन्ति स्म, अन्य जे पशु होते ते निर्भयम म्हणजे निर्भीडपणे कोणालाही न घाबरता अरण्ये संचरन्ति स्म जंगलामध्ये संचार करत होते, फिरत होते निर्भीडपणे. का बरं? कारण आता एक पशु तिथे गेला आहे त्याचा आहार होण्यासाठी, तर बाकी पशूंना आता घाबरायचं कारण नाही, आता सिंह कोणालाही दुसऱ्यांना त्रास देणार नाही, मारणार नाही. म्हणून अन्ये मृगाः निर्भयम अरण्ये संचरन्ति स्म, म्हणून अन्य जे पशु होते ते निर्भयपणे अरण्यामध्ये संचार करत होते, फिरत होते. अन्य जो पशु थे वो निर्भयता से किसी को भी बिना घबराए अरण्य में, जंगल में संचार करते थे. कदाचित
जातिक्रमेण कदाचित जातिक्रमेण केनचित् शशकेन भासुरकस्य आहाररूपेण गंतव्यम आपतितम. कदाचित कधीतरी जातिक्रमेण म्हणजे आता एक एकशः जात होते ते जातिक्रमेण आता म्हणजे क्रम आला एका सस्याचा म्हणून जातिक्रमेण क्रमशः केनचित शशकेन कोणत्या तरी एका शशकाने म्हणजे सस्याने शशक म्हणजे ससा कोणत्या तरी एका सस्याने भासुरकस्य आहार रूपेण भासुरकाचा आहार म्हणून गंतव्यम आपतितम जाण्याचे पडले. म्हणजे एकदा अशी वेळ आली की एका सस्याला भासुरकाचा आहार म्हणून जावे लागले जाण्याचे येऊन पडले आपतितम. बार क्रमशः किसी एक खरगोश को भासुरक के आहार के रूप में जाना पड़ गया. सह शशकः दुःखेन सिंह समीपम प्रस्थितवान. तो ससा दुःखेन अगदी दुःखाने सिंह समीपम प्रस्थितवान सिंहाच्या जवळ जाण्यासाठी निघाला प्रस्थान केले. सह शशकः वो खरगोश दुख के साथ दुख से सिंह के समीप जाने के लिए निकल पड़ा. मार्गे एक कूपः आसीत. रस्त्यामध्ये एक विहीर होती. मार्गे रास्ते में एक कुआ था. कूपः माने कुआ कुआ था आसीत माने था. कूपस्य उपरी माने विहिरीच्या वरती उपरी म्हणजे वरती गमन समये जात असताना जाण्याच्या वेळी शशकः स्वस्य प्रतिबिंबम तत्र दृष्टवान सस्याने स्वतःच प्रतिबिंब तत्र तिथे दृष्टवान पाहिले. पस्य उपरी गमन समये विहिरीच्या वर जात असताना जाण्याच्या वेळी शशकाने सस्याने स्वतःच प्रतिबिंब तिथे पाहिले. कुएं के ऊपर से जाते समय शशक ने खरगोश ने खुद का प्रतिबिंब स्वस्य माने खुद का प्रतिबिंब वहां पर देखा. खुद की परछाई वहां देखी. कुएं में पानी था पानी में परछाई दिखती है प्रतिबिंब दिखता है खुद का है ना प्रतिरूप दिखता है तो खुद का प्रतिबिंब वहां देखा. तदा तस्य मनसी कश्चन उपायः स्फुरितः. तदा तेव्हा तस्य मनसी त्याच्या मनामध्ये कश्चन उपायः स्फुरितः कोणता तरी एक उपाय स्फुरित झाला स्फुरला म्हणजे त्याला एक उपाय सुचला. तदा तेव्हा त्याच्या मनात कोणता तरी एक उपाय सुचला स्फुरला. तब तस्य मनसी तदा माने तब तस्य उसके किसके उस खरगोश के मनसी मन में एक उपाय सूझा. क्या उपाय सूझा देखते हैं. अहम भासुरकम एतस्मिन् कूपे पातयिष्यामि. अहम मी भासुरकाला एतस्मिन् कूपे या विहिरीमध्ये पातयिष्यामि पाडेल. ती चिंतयन असा विचार करत करत सह विलंबेन भासुरकस्य समीपम गतवान. असा विचार करत सह शशकः तो ससा विलंबेन म्हणजे वेळाने भासुरकस्य समीपम गतवान भासुरकाच्या जवळ गेला. वेळाने गेला म्हणजे उशिराने गेला. मी भासुरकाला या विहिरीत पाडेल असा विचार करत करत तो ससा उशिरा भासुरकाच्या जवळ गेला. भासुरक को इस कुएं में गिराऊंगा ऐसा सोच
सोचते सोचते, चिंतयन माने सोचते सोचते, सह सह शशकः वो जो खरगोश था, विलंब से देरी करते हुए, देरी से, भासुरकम समीपम गतवान, भासुरक के पास में गया। अद्य मृगः समये न आगतः, आज पशु म्हणजे प्राणी वेळेत आला नाही। ती भासुरकः अतीव कुपितः आसीत, असा तो भासुरक खूप कुपित झाला, खूप क्रोध आला त्याला, खूप रागात आला। आज कुठलाही प्राणी वेळेत आलेला नाही, म्हणून भासुरक फार कुपित झाला, क्रोधी झाला। आज पशु समय पर नहीं आया, ऐसा सोचकर भासुरक जो है वो बहुत कुपित हो गया। तदा शशकः मंदम मंदम गत्वा प्रणम्य तस्य पुरतः स्थितवान, तेव्हा ससा मंदम मंदम हळूहळू गत्वा जाऊन, तेव्हा ससा हळूहळू जाऊन प्रणम्य प्रणाम करून तस्य पुरतः, तस्य भासुरकस्य पुरतः, त्या भासुरकाच्या पुढे स्थितवान उभा राहिला। तदा तब, तेव्हा तब शशकः खरगोश मंदम मंदम गत्वा धीरे धीरे गत्वा जाकर, प्रणम्य प्रणाम करके, तस्य पुरतः स्थितवान उसके सामने खड़ा हो गया। तम तर्जयन भासुरकः उक्तवान, त्याला रागवत रागवत भासुरक म्हणाला, को डांटते डांटते, तर्जयन डांटते हुए भासुरक बोला, रे शशकाधम मये आगंतव्यम इति परिज्ञानम नास्ति वा भवतः, वान विलंबम कृतवान किल। काय म्हटलं? तम तर्जयन, त्याला रागवत रागवत भासुरक म्हणाला, काय म्हणाला? अरे शशकाधम, हे अधम प्रवृत्तीच्या सस्या, शशकाधम आहे ते संबोधन आहे, ठीक आहे। तर अरे शशकाधम, हे नीच सस्या, समये आगंतव्यम इति परिज्ञानम नास्ति वा भवतः, वेळेत यायचं हे ज्ञान नाहीये का तुला? इति परिज्ञानम नास्ति वा भवतः, हे तुला माहित नव्हतं का? शशकम तर्जयन, ते उस खरगोश को डांटते हुए भासुरक ने कहा, भासुरक बोला, अरे हे अधम शशक, अरे हे नीच खरगोश, समय पर आना चाहिए, इसका ज्ञान तुम्हें नहीं है क्या? वान विलंबम कृतवान किल, तू उशीर केला की नाही खरोखर? तुमने देरी कर दी है सच में। तः प्रथमं भवन्तं खादित्वा अनंतरम सर्वं मृगकुलम एव नाशयिष्यामि, अतः म्हणून, प्रथमम सगळ्यात पहिले, भवंतम खादित्वा तुला खाऊन, खादित्वा रूप आहे, खाद धातू आहे, त्वा प्रत्यय लागलेला आहे इथे। अतः प्रथमम भवंतम खादित्वा, म्हणून पहिले तुला खाऊन, अनंतरम नंतर, सर्वं मृगकुलमेव नाशयिष्यामि इति, पूर्ण पशूंचा कुळच म्हणजे प्राण्यांची जी पूर्ण फॅमिली आहे, कुटुंब आहे, त्याचाच मी नाश करून टाकणार असे। अतः इसलिए प्रथम तुमको खाकर बाद में पूरे पशुओं के कुल को ही मैं नष्ट कर दूंगा, समाप्त कर दूंगा असे। पर्यंत कळलंय का सगळ्यांना? हो मैम। हर्षल भगिनी आप भी आए हो? हाँ मैम। हो, तो आपको हिंदी में सब समझ रहा है अच्छे समझ से? रहा है मैम, समझ है। एक्चुअली मेरा थोड़ा सा नेटवर्क इशू था स्टार्टिंग में, तो मेरा थोड़ा सा हुआ है, लेकिन मैं रिकॉर्डिंग देख लूंगी।
ओके, ठीक आहे. हाँ मुझे अच्छा स्टार्टिंग मला के 2-3 पैराग्राफ्स नहीं बनते। सांगाल हरिओम आणखी कोणी काही मला विचारतंय सांगाल का? की पान नंबर जे एक वर थोडं वरती जे विहिरीसाठी एक शब्द आला होता कुप्या असं काहीतरी कुप्यस्य वगैरे एक मिनिट, अजून पान इथे नंबर एक, पान हो नंबर एक तिथे वर कुठे म्हणते? विहिरीकरिता एक शब्द आला होता उपस्य कुपस्य. हा शब्द आलेला आहे कुपस्य विहिरीसाठी. अजून क्रोधासाठी पण हा शब्द असेल तर मग कुप्यः म्हणजे पण क्रोध होतो ना पण. तर मग या शब्दातला भेद कसा ओळखायचा? बेटा कूप ही एक संज्ञा आहे है ना, कुपित आणि है. कुप्यती हे एक क्रियापद आहे. क्रियापदामध्ये प्रत्यय लागतो, धातू आहे ना, कुपधातू आहे, त्याच्यामध्ये प्रत्यय पिता लागतो धातूमध्ये, तेव्हा क्रियापद बनतं है ना. कुपिता. हा, आणि कूपह ही संज्ञा आहे, नाऊन आहे हो ना. तर नाऊन आणि वर्ब आपल्याला ओळखता येतं, ते प्रत्यय हा लागला ते क्रियापद है नाही. अच्छा हा कळलं. कळलं? इति म्हणजे इति प्रत्येक हो हो शब्दाचं कळलं क्रियापद कळलं. आलं लक्षात आता. कूप म्हणजे संज्ञा आहे, नाऊन है ना. ते इति शब्दाचं सांगा ना जरा. इति भासरूपा लिहिलं आणि इति परिज्ञा, दोघांचा मतलब एकच मिनिंग आहे का? इति ती म्हणजे असे, या प्रकारे किंवा असे, असं घेता येईल. अजून कोणाला काही डाऊट आहे का? हे कसं झालं? ठीक है मैम इसका हेडिंग उपाय ना, शक्यम सर्वम, मतलब उपाय से सब कुछ संभव है। शक्य हो सकता है, ऐसा है। हाँ, हाँ, उपाय से सब कुछ संभव है, शक्य है संभव है, शक्य है। हाँ, ना, पॉसिबल है। करेक्ट। अजून कोणाला काही समस्या आहे का? चलायचं शिकायचं पुढे. हाँ मैम। तदा सचकः विनयेन उक्तवान, तेव्हा ससा नम्रतेने बोलला. विनय माने नम्रता, तर नम्रतेने बोलला, प्रेमाने बोलला. तब वो खरगोश प्यार से बोला, विनयता से बोला, नम्रता से बोला. स्वामीन, स्वामी, ये स्वामी यहाँ पर संबोधन है. स्वामीन, या अपराधः न कृतः, मेरे द्वारा अपराध नहीं किया गया, माझ्याद्वारे अपराध नाही झाला, मी अपराध नाही केला. भवतः समीपम समये आगंतव्यम इति एव अहम प्रस्थितः. भवतः समीपम, तुमच्या जवळ, समये आगंतव्यम, वेळेत येण्यासाठीच. समये आगंतव्यम इति, वेळेत यावे यासाठी अहम प्रस्थितः, प्रस्थान केले होते. के पास में समय में आने के लिए ही मैंने प्रस्थान किया था, मैं निकला था. परंतु मार्गे अन्यः एकः सिंहः आसीत्, परंतु रस्त्यामध्ये आणखी एक सिंह होता. परंतु मार्ग में दूसरा एक सिंह भी था. अन्य म्हणजे दुसरा किंवा आणखी एक, दुसरा एक सिंह सुद्धा होता. सह माम दृष्ट्वा पृष्टवान, त्याने मला बघून विचारले. उसने मुझे देखकर पूछा. दृष्टवा, यहाँ पर भी दृश्य पश्य धातु त्वा प्रत्यय त्वांतव्य है ना. सह माम दृष्ट्वा पृष्टवान, त्याने मला बघून विचारले. उसने मुझे देखकर पूछा, पृष्टवान पूछा. भवान कुत्र गच्छति? हरि ओम, एक निमिषम.
एक निमिष. हाँ मैम. थ्री अभी स्क्रीन सबको. हाँ. माम दृष्ट्वा पृष्टवान. माम त्याने मला एकः प्रश्न समस्या विचारला. अस्ति. तो मुझे देखकर पूछा, भवान मामा. कुत्र गच्छति? आम तुम्ही एकः कुठे समस्या. जाता, कुठे जाताय इति असे. मैम मैम हाँ, आप एक कहाँ किसी जा को, रहे हो ऐसे. मैम किसी को तो डाउट है, वो कुछ पूछना चाह रहे हैं. हाँ, मैं पूछ रहा चाहता हूँ. हाँ पूछिए. आगे लिखा है भवान कुत्र गच्छति. आप कहाँ जा रहे हो ऐसे. लेकिन वो गच्छसी चाहिए ना. नहीं, गच्छसी कब लगता है? जब हम युष्मत सर्वनाम का प्रयोग करते हैं. अच्छा. यहाँ पर अस्मत् सर्वनाम का प्रयोग है, वहां पर उत्तम पुरुष के प्रत्यय लगते हैं. हाँ. हाँ, जहां पर युष्मत सर्वनाम का प्रयोग होता है वहां पर मध्यम पुरुष के प्रत्यय लगते हैं. तो हाँ. सी जो प्रत्यय आप बोल रहे हैं वो मध्यम पुरुष एक वचन का आएगा लट लकार में. और है भवान. ना. और भवान भवान भी है. ये भवान युष्मत सर्वनाम में नहीं है ना. नहीं. भवान का मतलब भले ही आप होता है, हाँ. पर युष्मत सर्वनाम का क्या है? त्वम युवाम यूयम हाँ, तो ऐसे जाएगा. हम भवान त्वम अलग अलग है. त्वम का मतलब क्या होगा? तू. भवान का मतलब क्या होगा? आप. आप. है ना. तो जहां पर अहम नहीं, अस्मद नहीं है, युष्मद नहीं है, जहां पर अहम नहीं है, त्वम नहीं है, वहां पर थर्ड पर्सन का प्रत्यय लगता है. तो अच्छा, भवान ठीक. ये जो जाएगा, ये सर्वनाम अलग है, दूसरा है, तो ये थर्ड पर्सन का है, इसके लिए प्रत्यय का प्रयोग. किसी को कुछ पूछना है और समजलं काय महोदय? हरिओम. मेरी आवाज आ रही है सबको? माझा आवाज येतोय का? हो मैम. कथा समजली मग. हा महोदय, ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना कळलं का आता की जिथे अस्मद आणि युष्मत सर्वनाम नाही आहे, दुसरा हाँ. कुठला सर्वनामाचा प्रयोग केला जात आहे, तिथे हाँ, मात्र भवान हे आपल्याला तृतीय पुरुष म्हणजे भगवान हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे असं समजायचं. हा भवान प्रथम पुरुष म्हणजे थर्ड पर्सनचं सर्वनाम. ठीक ठीक. हा थर्ड पर्सन मध्ये सगळे नाऊन, संज्ञा आणि सर्वनाम येतात, फक्त अस्मद युष्मत सोडून. हा. हा तर हा, अस्मद म्हणजे ठीक. प्रथम पुरुष फर्स्ट पर्सन आणि युष्मत सर्वनाम मध्यम पुरुष सेकंड पर्सन. या जागा फिक्स आहे. यांना सोडून जे पण सर्वनाम आहे किंवा संज्ञा आहे ते सगळे थर्ड पर्सनला जातील. म्हणजे सह गच्छसी होईल का मग? हा सह गच्छती, त्वम गच्छसी असं. अच्छा, त्वम गच्छसी होईल, सह गच्छसी. हा सह गच्छती, एषः गच्छती, शुकः खादती, वानरः खादती. हे ग्रामर मध्ये, व्याकरणामध्ये तुम्ही शिकालच अभ्यास पुस्तकामध्ये, है ना. तर भवान गच्छती असं. हा ती फक्त त्वम सोबतच लागेल. त्वम गच्छसी असं होईल. भवान गच्छती. भवान कुत्र गच्छती? कुठे जात आहे असं विचारलं. आप कहाँ जा रहे हैं ऐसा. विचारलं असं त्या दुसऱ्या सिंहाने मला विचारलं असं ससा सांगून राहिलाय. तर भासुरकस्य आहारार्थम गच्छामी इति अहम उक्तवान. ससा सांगायला लागला की भासुरकस्य आहारार्थम गच्छामी, भासुरकाच्या आहारासाठी जातो आहे असे हम
उक्तवान, मी बोललो. भासुरक के आहार के लिए, भोजन के लिए जा रहा हूं, ऐसा मैंने बोला. उक्तवान माने बोला. अहम उक्तवान, मैं बोला. सह उक्तवान, तेव्हा तो म्हणाला. तो कोण? तो अन्य सिंह. तो म्हणाला, एतत् मम अरण्यम, हे माझं जंगल आहे. अब वो बोला. वो कौन? वो अन्य सिंह, जो दूसरा सिंह था वो बोला, एतत् मम अरण्यम, ये मेरा जंगल है. अत्र सर्वे अपि मृगाः मम आज्ञां पालयेयुः. अत्र, इथे, सर्वे अपि मृगाः, सगळेच पशु, मम आज्ञां पालयेयुः, माझ्या आज्ञेचं पालन करतील. माझ्याच आज्ञेचं इथे पालन झालं पाहिजे. तदा सह उक्तवान, तब वो बोला, तब वो दूसरा शेर बोला, एतत् मम अरण्यम, ये मेरा जंगल है. अत्र सर्वे अपि मृगाः, यहाँ पर सभी मृग, सभी पशु मेरी आज्ञा का ही पालन करेंगे. मेरी आज्ञा का ही सभी पशुओं ने पालन करना चाहिए. भासुरकः कुत्र अस्ति? भासुरक कुठे आहे? भासुरक कहाँ है? सह चोर सिंह स्यात्, वो चोर शेर होगा. तो चोर सिंह असेल, चोरीने आला असेल इकडे, म्हणून चोर सिंह. तो चोर सिंह असेल. भवान तम अत्र आनयतु, तू त्याला इथे आण. तुम उसे यहाँ लेके आओ. आवयोः मध्ये युद्धम भवतु, आवयोः मध्ये, आमच्या दोघांमध्ये, युद्ध होऊ दे. युद्धम भवतु, हम दोनों में युद्ध होगा. युद्धे यः जयति सह एव भवन्तं खादतु इति. युद्धामध्ये जो जिंकेल, सह एव, सह पशु एव, तोच पशु, भवन्तं खादतु इति, तोच पशु नाही. युद्धे यः जयति सह, म्हणजे युद्धामध्ये जो सिंह जिंकेल तोच, सह एव सिंह, तोच सिंह, भवन्तं खादतु इति, तुला खावो असे. युद्ध में जो शेर जीतेगा, सह एव, वही भवन्तं खादतु इति, तुम्हें खाएगा या तुम्हें खाए, ऐसे. तस्य सूचनानुसारम अहम अत्र आगतवान, त्याच्या सूचनेनुसार मी इथे आलो. की सूचना के अनुसार मैं यहाँ आया हूँ. अतः एव विलंबः जातः इति, म्हणून उशीर झाला असे, इसीलिए देरी हो गई, ऐसे. एवं तर्हि तम सिंहम इदानीम एव मारयामि. एवं वा, ऐसा है क्या? असं आहे का मग? तर्हि तम सिंहम, तर मग त्या सिंहाला, इदानीमेव मारयामि, आत्ताच मारतो मी. कुत्र अस्ति, तो कुठे आहे? वो कहाँ है? प्रदर्शयतु, दाखव. इति, असे, दाखव असे. भासुरकः उक्तवान, असे भासुरक बोलला. सह कुत्र अस्ति, वो कहाँ है? प्रदर्शयतु, दिखाओ, ऐसे भासुरक ने कहा. शशकः तं कूप समीपम नीतवान, कूपम प्रदर्शितवान च. सस्याने त्याला विहिरीजवळ नेले, विहीर आणि विहीर दाखवली. विहिरीमध्ये कूपम प्रदर्शितवान च, आणि विहीर दाखवले, विहिरीमध्ये दाखवले, विहीर दाखवली असं म्हणता येईल. कूपम प्रदर्शितवान, विहीर दाखवली. भासुर, शशकः तम कूप समीपम नीतवान, खरगोश उसे कुएं के पास ले गया और कुएं को दिखाया. भासुरकः तत्र जले स्वस्य प्रतिबिंबं दृष्टवान,
भासुरकाने तिथे जले पाण्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंबम दृष्टवान, प्रतिबिंब बघितले. भासुरक ने वहां उस पानी में खुद का प्रतिबिंब देखा, खुद की परछाई देखी. क्रोधेन गर्जनम कृतवान, क्रोधाने गर्जना केली, क्रोध से गर्जना की. कूपतः इतोपि उच्चैः प्रतिध्वनिः आगतः, विहिरीतून याच्याही पेक्षा जोरात उच्च प्रतिध्वनी आला. परत तो आवाज आला. कुएं से इससे जोर से प्रतिध्वनि आ गई, जोर से कोई आवाज वापस होगी. भास्करः प्रतिबिंबम् एव स्वस्य प्रतिस्पर्धिनं मत्वा संमारयितुं तस्य उपरि आक्रमणं कृतवान्. भास्कराने तम प्रतिबिंबमेव, त्या प्रतिबिंबालाच तस्य प्रतिस्पर्धिनं मत्वा, स्वतःचा प्रतिस्पर्धी मानून, मत्वा मानून, तम मारयितुम, तम अन्यम सिंहम मारयितुम, त्या अन्य सिंहाला मारण्यासाठी, दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी, तस्य उपरी आक्रमणम कृतवान, त्याच्यावरती आक्रमण केले. भासुरक तम प्रतिबिंबमेव, भासुरक ने उसी प्रतिबिंब को खुद का प्रतिस्पर्धी मानते हुए, मतवा मानकर, तम मारयितुम, उसको मारने के लिए, तस्य उपरी आक्रमणम कृतवान, उसके ऊपर आक्रमण कर दिया या आक्रमण किया. कूप मध्ये पतितः सह जले निमग्नः मृतः च, विहिरीमध्ये पडला सह सिंह, तो सिंह कोण? भासुरकः. विहिरीमध्ये भासुरक पडला, जले निमग्नः, पाण्यामध्ये बुडाला, मृतः च, आणि मेला. में वो भासुरक गिर गया, जले निमग्नः, पानी में डूब गया, मृतः च, और मर गया. कथा संपली आहे. कोणाला काही समस्या आहे का कथेत? खूप सुंदर सांगितलं, खूप सुंदर. अप्रतिम सांगितलं. एका शब्दाचा अर्थ कळतो. मैम आपकी आदत ही एक्चुअली, आप हर एक वर्ड बहुत अच्छे से एक एक समझाते हैं. बहुत बहुत अच्छे से बताया उन्होंने, इतना अच्छा बताया कि हर एक शब्द इतना स्पष्ट हुआ कि बहुत स्पष्ट हो गया. हाँ, सारा बहुत क्लियर रहता है. महोदय बहूनि अनुभवानि आसीत्, तावत् कारणेन सा बहु उत्तम कथा प्रेषितवती, श्रोतवती, श्रोत्यवती, पाठितवती सर्वेभ्यः. अस्तु, तर्हि शांति मंत्रे अधुना समयः अभवत्. समय हो गया है, तो हम अभी शांति मंत्र से समापन करेंगे. भैया, अगर आप मैम की तारीफ अगर आप शायद हिंदी या मराठी में करते तो मुझे और अच्छे से समझता. अग्रिम समय पश्यामः. वेळ झालेली आहे, आपण शांती मंत्रेने समाप्त करूया. चालेल. आवाज मिळत ठेवा सगळ्यांनी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवादः. अग्रिमे शुक्रवासरे पुनर्मिलामः.